आज मला सकाळी पुण्याला निघायचं, तर मम्मी झाली इमोशनल. सकाळी सकाळी आवरलं होतं, तर मम्मीने केस वगैरे नीट केले. तिला काय आवडत नाही बाबा माझी हेअरस्टाईल. मग निघत होतो, तर सगळ्यांच्या पाया वगैरे पडून निघालो. पुण्याला जायचंय 300 किलोमीटर. म्हणलं चलो. गावाच्या बाहेर आलो आणि पेट्रोल टाकलं. म्हटलं काय महाग पेट्रोल आहे राव हे. आणि त्यात आपली धन्य एवढी पेट्रोल खाती ना, काय सांगू तुम्हाला. आता निघालो तिथून, रोड चांगला होता तर पळवली गाडी जरा. आता पोहोचलो खानापूरमध्ये, जिथे आपल्या जरांगे पाटलांची मोठी मीटिंग झालेली होती. ते बघितलं आणि निघालो तसंच पुढं. आता भूक एवढी लागली होती तर मग केळी विकत घेतली. आता पैठणच्या रोडला तसंच पुढे जाताना मला दिंडी वगैरे दिसली आणि मग भूक लागली होती म्हणून थांबलो थोडंसं घाटामध्ये. आता मस्त केळी वगैरे खाल्ली आणि व्ह्यू तो एवढा भारी होता काय सांगू तुम्हाला. आणि परत गाडीजवळ आलो तर मला परत आठवलं की नंबर प्लेट नाही आपल्याकडे. परत टेन्शन आलं त्याचं. पुण्यात पोहोचलो जर कोणी पकडलं आपल्याला कायच होईल. तसंच पुढं रांजणगावात थांबलो, गणपतीचं दर्शन घेतलं आणि आलो मग आळंदीचं पण दर्शन घेतलं. आणि रूम कडे जात होतो लगेच संभाजी महाराजांची एवढी मोठी मूर्ती दिसली मला. तुम्ही पण बघितली काही मूर्ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. थोड्या वेळात आलो आणि मग बघितलं की रूम वरती पाणीच नाहीये प्यायला. मग काय लगेच पाणी वगैरे घेऊन आलो आणि झाडून वगैरे घेतलं आणि घेतलं बाई झोपून. एवढं थकलो होतो ना आज 300 किलोमीटरचा प्रवास करून. तुम्ही लाईक वगैरे करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. झोपतो मी आता.